झाल्यानंतर मी काही बोलावं असं काही उरलेलं नाहीये. हॅलो, पोचतो ना आवाज? मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. नमस्कार, मी रामकृष्ण बिडवई. दिनांक 25 जानेवारी 2014 सकाळी 6:15 वाजता स्वप्नीलने एक यज्ञ सुरू केला आणि त्या जलयज्ञाचा यत्न सुरू केला. त्याची सांगता प्रजासत्ताक दिनाच्या सुमुहूर्तावर दुपारी 4:15 वाजता यशस्वीरित्या झाली. त्या प्रित्यर्थ आयोजित केलेला हा आनंद सोहळा आणि या सोहळ्याला उपस्थित असलेले मंचावरील मान्यवर, या सोहळ्याचा आनंद बहुगुणित करणारे तुम्ही बंधू आणि भगिनींनी, मित्रांनो, स्वप्नीलचा हा विक्रम, स्वप्नीलचं हे यश सूर्यप्रकाशा इतकं धवल आहे. याचं तुम्ही आणि आम्ही साक्षीदार आहोत. त्या दोन्ही दिवशी तुम्ही तिथे उपस्थित होतात, मी उपस्थित होतो. तुम्हाला मला झालेला आनंद साजरा आणि व्यक्त करण्याकरता तुमचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उभा आहे. मी या स्वप्नीलच्या विक्रमाकडे जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला काही क्षण दिसतात आणि ते क्षण असतात उत्साहाचे, चिंतेचे, चिंतनाचे, काळजीचे, कृतज्ञतेचे, कृतार्थतेचे. दिनांक 25 जानेवारी ते 20 एप्रिल या कालखंडाचं वर्णन इतक्या संक्षेपाने मला करता येतं. स्वप्नीलने हा जो महायज्ञ साकार केलाय, स्वप्नील त्याच्या मुलाखतीत कदाचित म्हटलं असेल की गेल्या 2 महिन्यापासून मी अविरत परिश्रम केले. पण मला विचाराल तर मला असं वाटतं की 8-9 वर्षाचा स्वप्नीलच्या स्विमिंग या क्षेत्रामधले त्याचे प्रथम गुरु, त्याचे वडील श्री शशिकांत वाडगावकर, हे जेव्हा त्याला घेऊन विद्यापीठाच्या तरण तलावामध्ये छातीवर दगड ठेवून जेव्हा त्यांनी स्वप्नीलला पाण्यात ढकलून दिलं, तेव्हापासून बाळाचे पाय पाण्यात दिसू लागले. स्वप्नीलला हे जे यश मिळालंय, त्याचे आई बाबा, त्याचे काका काकू आणि तुम्ही सर्व हितेच्छुक यांच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे स्वप्नीलला हे यश मिळालं. मी स्वप्नीलच्या या विक्रमाकडे जरा थोडंसं वेगळ्या नजरेने पाहतो, का वेगळ्या दृष्टीने पाहतो. मला एक प्रचंड मोठी ऊर्जा त्यात दिसते. तरुणांनी, येणाऱ्या युथनी या इव्हेंटकडे एका वेगळ्या दृष्टीने बघावं. मला असं वाटतं की 100% ऊर्जा, स्वतःमधली 100% ऊर्जा वापरल्यानंतर काय चित्र समोर दिसतं त्याचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहोत. हे सगळं बोलत असताना मला दिनांक 25 जानेवारी आणि दिनांक 26 जानेवारी हे 2 दिवस स्पष्ट दिसत आहेत. मी अगोदर सुरुवातीला जे म्हणालो की मला या क्षणांची मदत घ्यावीशी वाटते बोलताना, त्या क्षणांचा उलगडा तुम्हाला जसं जसं मी बोलत जाणार पुढे तुम्हाला समजणार आहे. उत्साहात 6 वाजता सुरुवात झाली. जसा जसा वेळ जात होता तसं तसं त्याचं आणि आमचं बळ वाढत होतं. आणि एक गोष्ट मला खात्रीने सांगावीशी वाटते की स्वप्नील, मी 34 तास पोहण्याचा विक्रम केला असेल, आम्ही सगळ्यांनी 34 तास पाहण्याचा विक्रम केला. 34 तास आम्ही जागे होतो. मला सांगायचं तुम्हाला असं आहे, काही कसोटीचे 1-2 क्षण सांगणार आहे मी. जसे जसे तास जात गेले, तास संपत गेले, एक वेळ अशी आली की ज्या वेळेला मी म्हटलो चिंतेचे क्षण, काळजीचे क्षण, रात्री 10 वाजता ज्या वेळेला प्रचंड थंडी वाजायला लागली आणि काय सांगावं, डॉक्टरांनी ऐन वेळेवर काही इंजेक्शन्स लिहून दिले, काही गोळ्या लिहून दिल्या. स्वप्नीलच्या बरोबर असणारी स्वप्नीलची सगळी टीम जी आहे, आकाश असेल, सागर असेल, पियुष, आकाश धावत जाऊन ते कांबळं घेऊन आला.
आणि मग स्वप्नीलचा हा उत्साह वाढवण्याकरता निनाद, मयूर आणि पियुष या त्रिकुटाने कुसुमाग्रजांची एक कविता म्हटली. चला उभारा, मला पाठ नाही ती. समर्थांची क्षमा मागून समर्थांच्या एका उक्तीमध्ये थोडासा बदल करून मीही काही म्हणण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणालो की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, परंतु सातत्याचे अधिष्ठान पाहिजे. एक एक मिनिट जसा होत होता या सगळ्या त्याच्या गोष्टींची तुलना मी सचिनच्या द्विशतकाबरोबर केली. मला करावीशी वाटली. सचिनचं द्विशतक ज्या वेळेला झालं तेव्हा कुठलाही एखादा चांगला चेंडू सचिनला त्याच्या द्विशतकापासून लांब ठेवू शकला असता. आणि आज काळजी करण्याचं काही कारण नाही, पण कुठलाही एखादा वाईट क्षण स्वप्नीलला त्याच्या या रेकॉर्डपासून लांब ठेवू शकला असता. मी असं का म्हणतोय, रात्री 3 वाजता ज्या वेळेला कडाक्याची थंडी वाजायला लागली आणि झाकुजी नावाचा एक प्रकार आहे, झाकुजी म्हणजे गरम पाण्याचा हौद. स्वप्नीलचे एक मार्गदर्शक श्रीयुत फडके सर, त्यांनी जेव्हा त्याला झाकुजीची ट्रीटमेंट दिली आणि ती ट्रीटमेंट चालू असताना पाण्याची ती ऊब सोडून स्वप्नीलला पुन्हा गारगुट्ट पाण्यात जाणं शक्य नव्हतं, जावंसं वाटत नव्हतं. त्यावेळेला मलाही कठोरपणे भूमिका घ्यावी लागली, घेता आली. म्हणून स्वप्नील नथिंग डुईंग, उतरा पाण्यामध्ये, हे बोलत असताना मलाही वाईट वाटलं. पण एक गोष्ट नक्की की काही उत्साहाचे, काही उत्सवाचे क्षण समोर येणार असतील आणि त्या क्षणांना जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर झाकुजीची ऊब जी आहे त्या उभेचा त्याग करावा लागतो. आणि हे सगळं झाल्यानंतर 30 तास 16 मिनिटापर्यंत मुलगा थांबला नाही. या क्षणाला मी कृतकृत्यता म्हणतो, या क्षणाला मी कृतार्थता म्हणतो. याच्यानंतरचे जे 34 तास होते ते 34 तास स्वप्नील करता फक्त एक औपचारिकता होती. हे 34 तास पूर्ण झाले. मला या अगदी जाणीवेनं या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की हे सगळं श्रेय इथे उपस्थित असलेले तुम्ही सगळे जे स्वप्नीलचे हितेच्छुक आहे या सगळ्यांना मला हे श्रेय द्यावंसं वाटतं, द्यायला पाहिजे. त्याचं कारण आहे की मैदानामध्ये बॅट घेऊन जेव्हा सचिन उभा होता तेव्हा त्याचा एक एक रन हा लाखो करोडो भारतीयांचा होता. तसा स्वप्नील तिथे जे 34 तास आतमध्ये राहिला तो केवळ आणि केवळ तुमच्या बळावरती. हा क्षण आहे कृतज्ञतेचा. एक क्षण आणखी कृतार्थतेचा राखून ठेवलेला आहे, तो असा की हे सगळं हा जो अट्टहास ज्याच्याकरता केला तो म्हणजे हे ट्रॉफीज तुम्हाला ज्या दिसत आहेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, या ट्रॉफीज काटेकोरपणे ते या सगळ्या नोंदी तपासल्या जाणार होत्या. आणि ज्या दिवशी स्वप्नीलचा मला फोन आला की बाल्या मामा जिंकलो, त्या दिवशी समाधान समाधान आणि समाधान, कृतकृत्यता एवढंच होतं. आणि ते तो सगळा आनंद साजरा करण्याकरता आपण इथे उपस्थित आज आहोत. एकच गोष्ट आणखी सांगतो की आज दुपारी जेव्हा मी या कलश मंगल कार्यालयामध्ये तिथली थोडीशी व्यवस्था बघण्याकरता आलो होतो तेव्हा इलाही जमादारांचा मला त्यावेळेला नेमका फोन होता आणि त्यावेळेला त्यांना ही गुड न्यूज त्यांना मी सांगितली. तेव्हा इलाही सर असं म्हणाले की त्याच्यापर्यंत माझा आशीर्वाद आणि माझ्या शुभेच्छा पोहोचवायला विसरू नका. म्हणून त्यांच्या 4 ओळी स्वप्नील करतात. त्या अशा आहेत की उलावी फुलावी तुझी भाग्य रेखा, उलावी फुलावी तुझी भाग्य रेखा, सदा दरवळावी तुझी भाग्य रेखा, मिळो संपदा अन टळो आपदाही, अशी थोर व्हावी तुझी भाग्य रेखा. मला या ठिकाणी सर्व रसिकांचं आणि चाहत्यांचं याच्याकरता जास्त मोल वाटतं, कारण या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही बरोबर होतात आणि या अभिनंदनाच्या आणि शुभेच्छांच्या वर्षावामध्ये सुद्धा तुम्हीच सामील आहात. हे सगळं अभिनंदन अतिशय शांततेने स्वप्नीलने स्वीकारलं. तो एवढा शांत कसा? त्याच्या चेहऱ्यावर एकही अशी छटा नाहीये, गर्वाची नाही, खुशारकीची नाही. तेव्हा एक 4 ओळी मला आठवतात कि मिलेगी परिंदों को मंजिल उनके पर होते हैं, मिलेगी परिंदों को मंजिल उनके पर होते हैं, है कुछ लोग खामोश उनके हुनर में. थांबण्यापूर्वी एकच गोष्ट सांगणार आहे की
स्वप्नीलच्या या विक्रमाची तुलना मी सचिनच्या द्विशतकाशी केली. स्वप्नीलच्या आणखी एका रेकॉर्डची तुलना मी सचिनच्या महाशतकाशी राखून ठेवली. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की स्वप्नीलचा पुढचा मानस आहे इंग्लिश खाडी पोहण्याचा. म्हणून इंग्लिश खाडी त्यांनी पोहून पूर्ण करावी याकरता त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना एवढंच म्हणतो की स्वप्नील, आपण इथे जसं शिस्तबद्ध प्रयत्न केले तसेच त्याही वेळेला करू. शेवटचा एक शेर मला आठवत नाहीये, तो जरा जाता जाता आठवला तर फार बरं होईल की जिंदगी में जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी सारा आसमान बाकी. थँक्यू. वा मामा, केवळ तुझ्या वाणीवरच्या प्रभुत्वामुळे आज तो दिवस पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. असो, आजचा आपला उत्सव मूर्ती स्वप्नील वाडगावकर याला मी विनंती